आज 26 नोव्हेंबर म्हणजे संविधानिक दिवस. आजच्या दिवशी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 रोजी संविधान देताना जी स्पीच दिली होती ती आठवली. त्यात ते असं म्हणाले होते की संविधान कितीही चांगलं असू देत, पण त्याची अंमलबजावणी करणारे जर वाईट असतील तर ते वाईटच ठरेल. तसेच जर संविधान कितीही वाईट असलं आणि त्याची अंमलबजावणी करणारे जर चांगले असेल तर ते चांगलेच सिद्ध होईल. आणि आज आपण जेव्हा भारताची राजनैतिक परिस्थिती आणि त्याचे परिणाम बघतो, तेव्हा 1949 मध्ये जे बाबासाहेबांनी विचार मांडले होते ते आज खरे होताना दिसत आहेत. आपण जसं म्हणतो माणसाला माणूस बनण्यासाठी संस्काराची आणि समाजाची गरज असते, तसेच त्याला एका देशाचा चांगला नागरिक बनण्यासाठी त्या देशाचं संविधान समजून घेण्याची गरज असते. आणि ते संविधान समजण्यासाठी त्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी करणे गरजेचं असतं. एक म्हणजे प्रामाणिकपणा आणि दुसरं नैतिकता. आज आपण बघतो आपल्या सगळ्यांकडे आधार कार्ड, मतदान कार्ड आहे. ते आपल्याला फक्त या देशाचं नागरिकत्व देतात. पण जर आपण मूलभूत हक्कांबरोबरच मूलभूत कर्तव्यांचं देखील त्याच पद्धतीने पालन केलं तर आपण या देशाचे सुजाण नागरिक बनू.